श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वामींवर विश्वास असला ना की अशक्यही गोष्टी शक्य होतात. आता हेच बघा ना, जो मी तुम्हाला अनुभव सांगेल ना त्या अनुभवातून तुम्हाला नक्कीच कळेल 2 मिनिटांमध्ये स्वामींची कृपा काय असते. तर आता माझी ओवी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आजारी होती, दवाखान्यामध्ये होते आणि मी रिक्षा रोज बुक करायचो, कारण मला घरी यायचं डिस्टन्स होता दवाखान्यापासून जवळजवळ 8 ते 9 किलोमीटरचा होता. आणि लहान मुलीला मी रात्रीचं दवाखान्यामध्ये घेऊन जायचो. ती तिच्या आजीपाशी राहायची घरी दिवसभर आणि रात्री आईचं दूध फिडिंग करत असल्यामुळे, दूध पित असल्यामुळे त्या मुलीला घेऊन मला दवाखान्यामध्ये न्यावं लागायचं. 8 दिवस ओवी ऍडमिट होते आणि एक दिवस दवाखान्यामध्ये जाताना मी रिक्षा बुक केली. रिक्षा बुक केल्यानंतर एक रिक्षावाला होता, तो बसलेला होता आणि माझं आपलं चाललं होतं दत्त दत्त दत्त. आणि त्या रिक्षावाल्याने विचारलं की तुम्ही हे काय करताय, तुम्ही हे कुणाचं नाव घेताय. तर मी म्हणलं जगाच्या बापाचं मी नाव घेतोय. तर तो हसला. तो म्हणला कोण दत्त महाराज, तुम्ही काय खुळे आहात का? आता विज्ञान युग चालू आहे, कष्ट केलं कर्म केलं तरच फळ मिळतं. असं देवदेव करून कुठं कुणाचं भलं झालेलं आहे. कर्म करा आणि हे डोक्यातलं खूळ आहे तुमच्या दत्त दत्त हे काढून टाका. आता मी त्याला फक्त एकच बोललो. मी त्याला एकच म्हणलं की बाबा रे, मला हे सांग तू कधी मरणार आहे. तर तो म्हणला माझ्याकडे याचं उत्तर नाहीये. मग तुझ्याकडे याचं उत्तर नाहीये तर देव आहे की नाही ही तुझ्याकडे उत्तर नाहीये. म्हणून तू जे बोलतोय त्या गोष्टी तू तुझ्यापाशी ठेव. जर स्वामींची कृपा असली तर तू नास्तिक ही आस्तिक होशील. मी त्याला सांगितलं कर्म हे कुणाला चुकलेलं नाहीये. कर्म हे प्रत्येक मनुष्याला करावंच लागतं. पण त्या कर्मामध्ये जर आपण भगवंताला सहाय्य केलं तर निश्चितच भगवंत आपल्याला संकटातून बाहेर काढतात. आता त्याला या गोष्टी नवीनच होत्या. तो विचार करू लागला, हे बाबा तर काय सांगायला लागलेत. तो हसला पुन्हा. हे अवघड भाषा काय सांगताय, मला काय कळत नाहीये. मी काय देवाला मानत नाहीये. मी माझी परिस्थिती एवढा बेकार काढलेली आहे, एवढी खराब काढलेली आहे की मला कुणीही मदत केली नाहीये. असा तो व्यक्ती रिक्षावाला मला सांगत होता. त्याला म्हणलं अरे तुझ्यापेक्षाही बेकार परिस्थिती मी काढलेली आहे. असं प्रत्येक जीवाला काढावं लागतं. प्रत्येक जीवाला वाटतं की माझ्यावर दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे, माझ्यावर संकट आलेली आहेत आणि मीच या जगामध्ये अनेक संकटातून बाहेर निघलेलो आहे. तर तसं नाहीये. प्रत्येक जीवाला यातना आहेत, प्रत्येक जीवाला भोग भोगावे लागतात. पण हे भोग आपण कशासाठी भोगतोय हे जर प्रत्येक जीवाला कळलं तर निश्चितच मी तुम्हाला सांगतो की भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये. असं मी त्या रिक्षावाल्याला सांगितलं, तरी पण त्याला काही कळलं नाहीये. मग तो म्हणला जर तुमचे दत्त महाराज असतील किंवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं म्हणताय, जर तुमचे स्वामी किंवा तुमचे दत्त महाराज जर असतील तर निश्चितच मला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी तुमच्यासारखं नक्कीच दत्त दत्त म्हणून बघेन. जर त्यांनी माझी मदत केली तर मी त्या दिवसापासून दत्त महाराजांची भक्ती करेन. काल मला एक काम पडलेलं होतं. काल मी व्हिडिओ बनवलेला नव्हता आणि त्यावेळेस मी रिक्षा बुक केली. मला बाहेर जायचं होतं आणि रिक्षा बुक केल्यानंतर काय योगायोग, तोच रिक्षावाला मला पुन्हा भेटला आणि भेटल्यानंतर त्याने मला ओळखलं. नमस्कार म्हणला. महाराज खरंच तुम्ही सांगितल्या त्या गोष्टीमध्ये तथ्य होतं. मी म्हणलं काय रे बाबा, काय असं का बोलायला लागलाय. तर तो म्हणला गेल्या 1.5 महिन्यापूर्वी मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो होतो. तुमची लहान मुलगी होती आणि मी तुम्हाला म्हटलेलं होतो की देव नाहीये या जगामध्ये, पण मला खात्री पटलेली आहे की महाराज आहेत म्हणून. मी आजपर्यंत कोणत्याही देवाची भक्ती केली नाहीये, पण माझ्याबरोबर असा इन्सिडेंट झाला की त्या इन्सिडेंट मधनं मला दत्त महाराजांनी
तुम्ही सांगितलेलं दत्त 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 फक्त मी जपलं आणि त्या संकटातून बाहेर पडलो. काय झालं होतं की त्याच्याबरोबर अशी परिस्थिती झालेली होती की त्याला त्यातून बाहेर पडणं अशक्य झालं आणि त्याला कुणाचीही मदत भेटत नव्हती. मग तो म्हटला की दादा महाराज, माझ्यावर अशी वेळ आली की मला हप्ते भरायचे होते रिक्षाचे, आणि हप्ते भरत असताना माझ्या घरातली एक व्यक्ती खूप आजारी पडली. मग खूप आजारी पडल्यानंतर मी दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये त्या व्यक्तीला जवळजवळ 60,000 ते 70,000 रुपये गेले, आणि गेल्यानंतर माझ्याकडे हप्ते भरण्यासाठी पैसे राहिले नव्हते. मग त्यावेळेस मला तुमचं दत्त 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 आठवलं आणि मी दत्त 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 म्हटलं. आणि मी म्हटलं की ते महाराज जे होते त्यांनी जे दत्त दत्त म्हटलं होतं, जर तू असलास तर नक्कीच तुम्हाला मदत कर. आता त्यांनी अनेक लोकांना त्यावेळेस पैसे मागितलेले होते. आता तेही गरीब कुटुंबातले होते, पण व्यवसाय असल्यामुळे 4 पैसे त्यांच्याकडे होते, ते त्यांच्या दवाखान्यात खर्च झाले. खर्च झाल्यानंतर त्या व्यक्तीने दत्त 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 म्हटलं. 2 दिवसावर हप्ता आलेला होता. त्यांना खूप टेन्शन होतं. मग त्यांनी थोडा वेळ रिक्षा बाजूला उभी केलेली होती, आणि उभी केल्यानंतर ते थोडेसे लघुशंकासाठी उतरले. उतरल्यानंतर त्यांनी लघुशंका तिथं केली, आणि परत चालत येताना त्या तिथं त्यांच्या समोर अशा त्यांना 500च्या 12 नोटा बरोबर भेटल्या. 500च्या 12 नोटा बरोबर भेटल्या, आणि त्यांनी तिथं आजूबाजूला सगळ्याला विचारलं. बघा, प्रामाणिक होता तो व्यक्ती. भले तो नास्तिक होता, देवाला मानत नव्हता, पण त्याने सगळ्यांना विचारलं. तर सगळे म्हणले आमचे पैसे नाहीयेत. मग त्याला काय सुचनाय, आता ह्या पैशाचं काय करायचं. पैसे तर आपल्याला लागणार आहेत, आपल्या गाडीचा हप्ता आहे, आपला बाउन्स नाही होणार. तर मग त्याने विचार केला की आपण त्या महाराजांचं ऐकून दत्त 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 म्हणत होतो, कदाचित त्या दत्त महाराजांनीच तर आपली मदत केली नाही ना. तर एवढं बोलतात तेवढ्यात एक गाडी तिथून जोरातून गेली, आणि गाडीत जाताना त्यांना दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, हे गाणं त्यांच्या कानावर ऐकायला आलं. जसं ऐकायला आलं तसं त्या माणसाच्या डोळ्यातून अक्षरशः घळाघळा अशी पाणी यायला लागलं. अक्षरशः हा प्रसंग ऐकून मलाही रडायला आलं. अक्षरशः तो भाग्यवान होता. कदाचित पूर्वजन्मातील तो दत्त महाराजांचा भक्त असेल, म्हणून एवढ्यामध्येच त्याला महाराजांनी मदत केली. बघा, जर तुम्ही भक्ती अंतःकरणापासून करताय, जर विनंती भगवंताला अंतःकरणापासून करताय, तर भगवंत कोणत्या ना कोणत्या तरी रूपातून, स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपातून तुम्हाला मदत करतील. मला ह्या अनुभवातून तुम्हाला एकच सांगायचं होतं, जर हितून अंतःकरणापासून संकटात तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील, जर इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही इथून अंतःकरणातून स्वामींना आवाज देताय, तर निश्चितच स्वामी राया तुम्हाला ती इच्छा पूर्ण करतील. पण इच्छा ही आपल्या अवकातीप्रमाणे पाहिजे. आपली परिस्थिती जेवढी आहे तेवढ्या प्रमाणेच आपण स्वामींना मागितलं पाहिजे. असं कोणी म्हटलं नाही पाहिजे की स्वामी मला 1 कोटी रुपये द्या, मला एक मोठाच्या मोठा बंगला द्या, मला अशी आलिशान अशी मोठी गाडी द्या. असं कधीही मागू नका. तुम्ही म्हणा स्वामींना, मलाही सर्व प्रकारचं भौतिक सुख पाहिजे, मलाही स्वतःचं घर पाहिजे, माझ्याकडे ही गाडी पाहिजे. पण स्वामी राया, पहिल्यांदा आम्ही सगळे घरातले कुटुंबातले सुखी समाधानी झालो पाहिजे. आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर कोणतंही संकट नाही आलं पाहिजे. घरामध्ये आनंदाचे क्षण आम्हाला जगता आले पाहिजेत. कुणाचंही काही आमच्या घरावर चाललं नाही पाहिजे, आणि आमचा प्रपंचाचा गाडा स्वामी राया तुम्ही चालवा, दत्ताई तुम्हीच चालवा. फक्त तुम्ही असं म्हणायला शिकलं पाहिजे. तर आता मी स्वामींचा एक मंत्र तुम्हाला सांगणार आहे. फक्त 3 दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येईल.
फक्त रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळेस आपल्याला जपायचा आहे. बघा, कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असेल, अगदी 3 दिवसामध्येच तुमची पूर्ण होईल. 3 दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येईल. तर मंत्र सांगतो, हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन, तिथून स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. कमेंट बॉक्स मध्ये टाकेन, तिथूनही तुम्ही स्क्रीनशॉट काढून टाकला तरी चालेल. फक्त 11 वेळेसच बोला. डोळे झाका. डोळे झाकल्यानंतर दोन्ही भुवयांच्या मधोमध इथे स्वामींचं स्वरूप आठवा. स्वामी म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी किंवा स्वामी नृसिंह सरस्वती महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज, या तिघांचं रूप कोणतंही तुम्ही आठवा. या तिघांचं नाव आठवतात. तुम्हाला जर दत्त महाराजांचं रूप आठवायचंय त्रिमूर्तीवालं तरी चालेल. मग तुम्हाला डोळे झाकून स्वरूप आठवून तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. दत्त दत्त दत्त.